सुरुवात करूयात। भारत पाकिस्तान मॅचला आज ठाकरे गटाने जोरदार विरोध केलाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी सुरुवात करूयात। भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध। बॅट तोडत महिलांकडून सामन्याचा निषेध। तर भारत पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचा अखिल चित्रेंचं सोनी पिक्चरला पत्र। भारत पाक सामना न दाखवण्याची मागणी। भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, पण जय शहांचा दबाव। संजय राऊतांचा दावा। तर अमित शहांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असाही हल्लाबोल। मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहित नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया। शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। पाकिस्तानचा झेंडा फडकवणारे हे लोक, यांना देशभक्तीवर प्रश्न करण्याचा अधिकार नाही, असंही प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूर वेळी उद्धव ठाकरे विदेशात पर्यटन करत होते। देशाप्रती भावना असते तर ठाकरे तात्काळ भारतात परत आले असते, मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्ये राहिले। भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बीसीसीआयच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबाचा भावना समजल्या नाहीत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम त्रिवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यात लोकांचा मृत्यू होऊनही लोक पाक सोबत का आहेत? पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नींची प्रतिक्रिया। ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशाबरोबर सामना का खेळायचा? संतोष जगदाळेंच्या पत्नीचा संतप्त सवाल। भारतानं पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळू नये, अभिनेते नाना पाटेकरांचं मत। आम्हाला श्रेयवाद नको, राजकारणापेक्षा कामाला महत्त्व देणं गरजेचं, असंही वक्तव्य। पाकिस्तान सोबत क्रिकेट आणि व्यापार सध्या तरी नको, जोपर्यंत संबंध सुरळीत होत नाही तोपर्यंत पाकिस्तान सोबत सामना खेळू नये, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहची भूमिका। तर भारत पाकिस्तानच्या सामन्यासंदर्भातल्या विरोधासंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंधारात ठेवून मॅच खेळवण्याचा निर्णय। भारत पाक सामन्यावर ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घेणार का? मुंबई क्रिकेटच्या समितीवरून नार्वेकरांना पायउतार करावं, दुसऱ्याचे राजीनामे मागता आधी स्वतःच्या घरापासून सुरुवात करा, नवनाथ बन यांची टीका। शेजारी बसलेल्या एमसीएच्या सदस्यांना सामन्यावरचं मत कधी विचारणार? भारत पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला अमित साठम यांचा सवाल। खेळाकडे खेळाच्या दृष्टीनं पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार, कोणताही मुद्दा भावनिक करू नये, वेळ मिळाल्यावर मॅच पाहणार। भारत पाक सामन्यावरती अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यां सरकतं, राऊतांची टीका। वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार, अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका। संजय राऊतांकडून अजित पवार यांना देशभक्तीचं सर्टिफिकेट नको, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांच्या आधी राजीनामा घेण्याची मागणी। आजचा भारत पाक सामन्यावरती सर्वाधिक उलाढाल गुजरातमधून होतीये। मॅचला विरोध असलेल्यांना यावरून लक्ष हटवण्यासाठी मोदींचा मणिपूर दौरा, संजय राऊतांची टीका। पहलगाम हल्ल्यावेळी ठाकरे लंडनच्या गुलाबी थंडीची मजा घेत होते, भाजपा आमदार चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। निवडणुका आल्यावर ठाकरेंचं बेगडे हिंदुत्व जागं होतं, अशीही केली टीका। भारत पाकिस्तान सामना एका दिवसाचा प्रश्न आहे, फार लॉंग टर्म इश्यू नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया।